जय हरी विठ्ठल आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमले आहे। परंतु जे भाविक मुंबईत राहतात, जे स्थानिक मुंबईत राहतात, त्यांना काही कारणास्तव मुंबईच्या बाहेर जाता नाही येत आहे, पंढरपूरला जाता येत नाही, आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही, तर ती सुविधा उत्तर मुंबईमध्ये आली। आपण आलो आहोत उत्तर मुंबईच्या एका प्राचीन पुरातन मंदिरामध्ये, जिथे दरवर्षी ही अशीच गर्दी वाहत असते। भाविक येत असतात, भाविक विचारत असतात की माझा पंढरपूर इथेच आहे, माझा प्रति पंढरपूर इथे, माझे विठ्ठल इथेच राहतात। परंतु या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत। आपण मंदिराचे पदाधिकारी आहे, स्थानिक कार्यकर्ते, त्यांना विचारूया, सर इतकं प्राचीन मंदिर आहे, उत्तर मुंबईची शान समजलं जातं, हे प्रति पंढरपूर आहे बोरिवलीचं, काय सांगाल? 1973 साली इथे मूर्ती स्थापन केली गेली। त्यावेळेला हे मंदिर पत्र्याचं होतं आणि त्याच्यानंतर 1980 साली श्री नंदकुमार कदम आणि श्रीपतराव कदम अशा व्यक्तींनी, या दोघांनी मिळून या मंदिराचा त्यावेळेला जीर्णोद्धार केला। त्याच्यानंतर ह्या परिसरामध्ये व्यसनाधीन माणसं त्यावेळेला भरपूर होती, पण मंदिराच्या माध्यमातून ज्यावेळेला कीर्तन वगैरे सुरू करण्यात आलं पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, त्याच्यानंतर आत्ताच बुवांच्याकडून मला माहिती मिळाली, कारण आम्ही त्यावेळेला लहान होतो, 200 लोकांनी त्यावेळेला माळ घेतली इथे आणि त्याच्यानंतर आज सातत्याने गेली 52 वर्ष इथे सगळं कीर्तन वगैरे होतं, आषाढीला कार्तिकीला दोन्ही वेळेला। त्या लोकांच्या मनात हे प्रति पंढरपूर असल्यासारखीच भावना या मंदिराच्या बाबतीमध्ये आहे। खरंच तुम्ही एक छान असा मुद्दा मांडलाय। बघा, मंदिरात जातो, धार्मिक परिवर्तन होतच, परंतु व्यसन किती महत्वाचं आणि व्यसन ह्या मंदिराच्या मार्गाने जर दूरच असेल तर खूपच मोठी गोष्ट आहे। परंतु एक प्रश्न माझ्या डोक्यात आणि भाविकांच्या सुद्धा मनात असेल की सध्या बोरिवलीमध्ये वातावरण असेल की टोळेजंग इमारती आहे, हाय प्रोफाईल कल्चर आहे, त्यामध्ये सुद्धा आपण मंदिर किती छान सजवले आणि किती भाविक या मंदिरात येत असतात। साधारणतः 10 ते 12,000 भाविक या परिसरातले इथे आषाढीला कार्तिकीला दोन्ही एकादशीच्या टायमाला असतात। कारण शेवटी कसं आहे, ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती भले किती बिल्डिंगी, इमारती, परिसर कितीही डेव्हलप होऊ दे, पण आपली संस्कृती जी आहे ती जुनी संस्कृती आहे, सनातन संस्कृती आहे, ती कुठे गायब होणार नाही। त्यामुळे ह्याच्या पुढेही असाच या मंदिरामध्ये लोकांच्या, भाविकांचा येण्याचा ओघ हा कायम राहणार आहे। नक्की संस्कृतीबद्दल बोलताना महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपण संस्कृती पुढे नेत असतो। आपण इकडची संस्कृती पाहिली आहे, परिवर्तन पाहिलंय, परंतु पंढरपूरच्या माध्यमातून, विठुरायांच्या दर्शनाच्या माध्यमातून आपण संस्कृती कशी सांगाल? कारण या ज्या वेळेला कीर्तनाचं माध्यम असतं तर लोकांना आम्ही व्यसनमुक्त, आई वडिलाची सेवा केली तर देवाला प्राप्त होते आणि जेणेकरून त्या कीर्तनाच्या माध्यमातून काही लोकांना ते ठसवलं आणि मग त्यांना कळलं की हा जो मार्ग आहे तो बरोबर आहे। साधू संतांनी सांगितलंय, मार्ग घेऊन गेले आधी दयानिधी संत ते, तेनेच पण ते चालू जाता नपडे गुंता कोठे काही। एक आई वडील आणि संत महात्मे ज्यावेळेला सांगतात की बाबा तुम्ही ह्या मार्गाने जा, या देवाचं दर्शन घ्या, तुमचं कल्याण होईल, समाधान होईल, आणि त्यावेळेला खरंच त्यांचं नक्की समाधान होतं। आणि हा मंदिरामध्ये जवळजवळ एकादशीला पण 5-50 लोक असतात, संतांची पुण्यतिथी होती तेव्हाही असतात आणि ह्या वालेलाही असतात। आणि असंच 50 वर्ष झाली, 52 वर्ष चालू आहे आणि देवाने असं केलं पाहिजे की हे मंदिर चंद्र सूर्य आहे तो पण तेवत राहो। नवे आमचे गुरुवारी सांगतात वारकरी संप्रदाय हा भगवंत आहे, तोपर्यंत चंद्र सूर्याला आधार आहे, असं या मंदिराची माहिती आहे। शेवटचा मला सुद्धा हा प्रश्न पडला की 50 म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष या मंदिराने पाहिलंय, पुढचं जेव्हा शतक महोत्सवी वर्ष असेल तोपर्यंत मंदिर तुम्ही कुठे पाहताय? आता त्यावेळेला आम्ही असू पण हा जो सूक्ष्म देह आहे तो बाकी नक्की पाहिजे। हा देह आहे तो पंचमहाभूताचा आहे, तो जाईल, पण ज्यावेळेला हा जो प्रणनाची ज्योत आहे भगवंताच्या ठिकाणी राहते आणि भगवान परमात्मा हा माझा भक्त आहे, याला माझं रूप दाखवलं पाहिजे, त्यावेळेस देखील तो रूप आपल्याला भगवान परमात्मा बघायला मिळतो। अशी या परमात्म्याची कथा आहे। ही सुंदर अशी कथा, सुंदर अशी माहिती आपल्याला बोरिवली सारख्या उपनगरामध्ये, उत्तर मुंबईच्या भागामध्ये मिळाली। ही विशेष रिपोर्ट तुमच्यासाठी आणली सुंदर शूटिंग MH24 साठी। धन्यवाद।